नाशिक पुणे हा रेल्वेमार्ग आपल्याला सर्वात आग्रहाने मंजूर करून घ्यावाच लागणार आहे. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे, हे लक्षात घ्या. नाशिक आणि पुणे ही दोन प्रमुख शहरे सरळ रेल्वेमार्गाने जोडणे या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. सन 2020 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा सर्वच अडचणी दूर केल्या होत्या. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून 500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरितही केली होती. असे असताना जीएमआरटीचे कारण देत हा प्रकल्प रद्द करणे अनाकलनीय आहे. माननीय रेल्वेमंत्र्यांनी घेतलेली ही भूमिका अत्यंत दुर्दैवी असून या भागाच्या विकासाला मारक ठरणारी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी एकजूट दाखवत संघर्ष केला तर नाशिक पुणे सरळ रेल्वेमार्गाचा प्रकल्प मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करता येईल. हा रेल्वेमार्ग आपण सर्वांनी मिळून खेचून आणलाच पाहिजे. डॅश न्यूज मराठी सौजन्य यशोधन संगमनेर. पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या बाबतीत सन्माननीय रेल्वे मंत्र्यांचं काही वक्तव्य आज आलेलं आहे. खरं म्हणजे हे वक्तव्य संपूर्णपणे या विभागाकरता आणि महाराष्ट्राकरता सुद्धा दुर्दैवी म्हणावं लागणार आहे. पुणे नाशिक मुंबई हा एक गोल्डन ट्रँगल ज्याला म्हटलं जातं, विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा असा हा गोल्डन ट्रँगल आहे. असं असताना पुणे आणि नाशिक सरळ रेल्वे मार्ग होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या पद्धतीनं कामही झालेलं होतं. 500 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम ही भूसंपादन मोबदला बनवून वाटलेली आहे. हे सगळं घडलेलं असताना आताच जीएमआरटी असेल किंवा अन्य काही गोष्टी सांगितल्या जात आहेत आणि हा मार्ग रद्द केल्याचं बोललं जातोय आणि नवीन मार्ग सुचवला जातोय. खरं म्हणजे नवीन मार्ग जो आहे त्यामधून काय उपलब्धी आहे, कोणता फायदा आहे, असं जर विचारलं तर माझ्या मते त्यामध्ये फायदा दाखवता येणार नाही अशी अवस्था आहे. यामुळं आपल्याला हा रेल्वे मार्ग पुणे नाशिक अत्यंत सरळ झाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आग्रह धरावा लागणार आहे. कारण हा विषय केवळ आजच्या राजकारणाचा नाही, कोणत्या एखाद्या राजकारण्याचा नाही आणि राजकारणाचा सुद्धा नाही, राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाच्या वाटचालीकरता, भविष्याकरता, पिढ्यानपिढ्याच्या भविष्याकरता आणि समृद्ध अशा ह्या संपूर्ण विभागाकरता म्हणजे पुणे नाशिक मुंबई या गोल्डन ट्रँगलच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता हा सरळ पद्धतीनंच होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना आग्रही राहावं लागणार आहे. आग्रहानं हा मार्ग मंजूरच करून घ्यावा लागणार आहे असं माझी आपल्या सगळ्यांना निवेदन आहे.